नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. ज्या राज्याची निम्म्याहून जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे किंवा शेतीशी आधारित उद्योगांवर अवलंबून आहे, ज्या राज्यामध्ये शेतीची अवस्था अत्यंत दयनीय उद्योग म्हणावा अशी आहे, ज्या राज्यामध्ये शेतकरी हा आदबट्ट्याचा व्यवहार करतोय का असा प्रश्न आहे, ज्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्या या सरकारसमोरचा प्रमुख मुद्दा आहे, त्या राज्यामध्ये कृषी मंत्री कसा असावा? जबाबदार, धोरणी, अभ्यासू, संवेदनशील असा असावा की बेताल, बेजबाबदार, असंवेदनशील? काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला वाटेल की कृषी मंत्री पहिल्या कॅटेगरीतले असावेत, पण दुर्दैवानं महाराष्ट्राला मिळालेले कृषी मंत्री हे दुसऱ्या कॅटेगरीतले आहेत की काय असं विचारावं लागतंय. उणे पुरे 6 महिने सुद्धा झाले नसतील कृषी मंत्र्यांना आपल्या कृषी खात्याचा पदभार स्वीकारून, पण या 6 महिन्यामध्ये त्यांनी जी वक्तव्य केलीत त्यावरून त्यांना आपल्याच खात्यामधून नेमक्या काय अपेक्षा आहेत लोकांच्या हे तरी कळतंय का असा प्रश्न विचारावा लागतोय. आता तिसरी भर टाकलेली आहे कृषी मंत्र्यांनी नुकतीच. आज पाऊस मे महिन्यामध्ये सुरू झाला. खरं तर तो मान्सून नाहीये, पण या पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय अनेक भागांमध्ये. कृषी मंत्र्यांच्याच नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्याचीच पाहणी करायला कृषी मंत्री गेले. मग शेतकऱ्यांनी आपल्या काही व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. त्यावर कृषी मंत्र्यांचं म्हणणं काय? कृषी मंत्री म्हणतात, आम्ही काय ढेकळांचे पंचनामे करायचे का? अहो कृषी मंत्री साहेब, शेतकऱ्यांना नेमकं कशाचं नुकसान झालंय आणि त्यांना कसली नुकसान भरपाई हवे एवढंच सांगण्याचा प्रयत्न असताना जर तुम्ही शेतकऱ्यांच्या अडलेल्या वेळात असा प्रश्न विचारत असाल तर मात्र शेतकऱ्यांच्या संतापाला पारा राहत नाही. आणि त्यामुळेच आज राज्यभरातून कृषी मंत्र्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच प्रश्नांची चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्या सोबत असणार आहेत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलजी. पाशा पटेलजी, नमस्कार, स्वागत आहे आपलं. मला वाटतं पाशा पटेलजी आतापर्यंत आपल्या सोबत जोडले गेलेले नाहीयेत, काही वेळातच ते आपल्याशी जोडले जातील. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रवक्ते सूरज चव्हाण आपल्या सोबत आहेत. चव्हाणजी, स्वागत आहे आपलं. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार या चर्चेत सहभागी झालेत. हनुमंत पवारजी, नमस्कार, आपलंही स्वागत. नमस्ते. आणि शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत. तुपकर साहेब, आपलंही स्वागत. सूरज चव्हाणजी, अर्थात पहिला प्रश्न मला तुमच्याचकडे घेऊन यायला हवा. काय झालंय कृषी मंत्र्यांचं? का वारंवार ते अशी वक्तव्य करतायत? खरं तर कृषी मंत्री हे आपले ग्रामीण भागातले आहेत, शेतकरी पुत्र आहेत आणि त्यांची एक बोलीभाषा असते. त्या बोलीभाषेवरनं त्यांना सतत टार्गेट केलं जाते. त्यांनी ज्यावेळेस त्यांच्याकडून जी वक्तव्य अनावधानाने गेलं होतं त्याची दिलगिरी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मागितली होती. कालचं जी वक्तव्य आहे ते एका कोरड्या शेतामध्ये गेले होते, कोरड्या वावरात गेले होते. त्यावेळेस तिथल्या लोकांनी काही व्यथा मांडली तर ते म्हणले, अरे इथं ढेकळाचे पंचनामे करायचे का? कारण तिथं पीक नव्हतं. आता हा मे महिना आहे, मे महिन्यामध्ये अजून पेरणी झालेली नाही किंवा जे फळबागाचं नुकसान झालंय त्या बाबतीतचे पंचनामे करण्याचे सरकारने आदेश दिलेले आहेत, त्यांना मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला कुठेही वाऱ्यावर सोडलेलं नाही. पण ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पीक नव्हतं. शेतकऱ्यांनी जमीन नांगरून ठेवलेली होती. त्यांनी त्यावेळेस बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणचं त्यांचं तसं ते वक्तव्य आलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्या बोली भाषेवरून त्यांना टार्गेट करू नये. कारण महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी आताच जो सरकारने 100 दिवसाचा प्रोग्राम जाहीर केला होता त्या प्रोग्राममध्ये कृषी खात्याने हे क्रमांक 2चं बक्षीस त्या ठिकाणी पटकवलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या योजना आणल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, जे चुकीचं घडतंय ते थांबवण्याचं काम हे कृषी मंत्र्यांनीच केलेलं आहे. म्हणून त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आताच जी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी 2 नंबरचं बक्षीस सुद्धा देण्यात आलेले. खरं तर आपण एका गोष्टीकडे बघत असताना दुसऱ्या गोष्टीकडे डोळे झाक करून चालणार नाही. त्यांच्या बोली भाषेवरनं त्यांना टार्गेट करणं मला वाटते चुकीचं आहे. खरं तर वस्तुस्थिती समजून घेऊन त्याच्यावरती भाष्य केलं तर कदाचित त्यांच्या भावना आपल्याला समजतील. सूरज चव्हाणजी, असं आहे की महाराष्ट्रातला कुठला नेता आहे की जो बोलीभाषेमधनं येत नाही? महाराष्ट्रातला असा कुठला नेता आहे जो ज्या लोकांशी बोलतो, महाराष्ट्रातल्या ज्या भागातल्या लोकांशी बोलतो त्यांच्याशी बोलीभाषेमध्ये बोलत नाही? पण इतर मंत्र्यांच्या बाबतीमध्ये असं होत नाही. कृषी मंत्र्यांच्या बाबतीत असं यासाठी बोलतोय कारण बोलीभाषेमध्ये सुद्धा संवेदनशील बोलीभाषा आणि असंवेदनशील बोलीभाषा, संवेदनशील वाक्य आणि असंवेदनशील वाक्य असा फरक असतोच की.
आणि बोलीभाषा जाणणाऱ्या नेत्यांना तो माहीत असतो. ढेकळांचे पंचनामे करायचे का याच्यामधला सूर तुम्हाला, मला आणि कृषी मंत्री सगळ्यांनाच कळतोय. नाही, हे महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून बोललेलं वाक्य नाहीये. तर हे वाक्य ज्या शेतकऱ्याच्या तिथे गेले होते, ज्याची जमीन कोरडी होती, त्या शेतकऱ्याला उद्देशून बोललेलं हे वाक्य आहे. त्यामुळे या वाक्याचा अर्थ महाराष्ट्राच्या इतर शेतकऱ्यांशी विनंती मी आपल्याला करतो. बर, मी अगदी काही वेळामध्ये तुम्हाला तो बाईट ऐकवते, कारण काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की हे काही कुठल्या एका शेतकऱ्याला ते बोललेले नाहीयेत. काही लोक त्यांना प्रश्न विचारत होते. ते एक शेतकरी नव्हता, त्यांच्यासमोर माईक कॅमेरे ऑन होते, त्यांना माहीत होतं. त्यामुळे असं नाहीये की ते एका शेतकऱ्याला उद्देशून आहे. एनिवेज, आपण रविकांत तुपकरांकडे जाऊयात. रविकांत तुपकरजी, हा मुद्दा काही एका शेतकऱ्यापुरता किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये नुकसान भरपाईसाठीचा पंचनामा केला की नाही यापुरतीचा मर्यादित नाहीये. हा एक मोठा इश्यू आहे की नुकसान भरपाई होत असताना किंवा नुकसानीचे पंचनामे होत असताना शेतकऱ्यांना कसं वगळलं जातं किंवा पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना कसं वगळलं जातं, त्यातून शेतकऱ्यांच्या काय जखमा आहेत, त्याच जखमा ते मांडत होते कृषी मंत्र्यांसमोर. आणि दुर्दैवानं कृषी मंत्र्यांकडनं जे वक्तव्य आलं त्यातून आता वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. पण मूळ मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चिखल झालेला असताना जेव्हा पंचनामे होतात तेव्हा शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाहीये. हे शेतकऱ्यांचं खरं दुखणं आहे. नाही, मुळामध्ये असं आहे की एकतर यावर्षी शेतकरी सगळ्या बाजूनी संकटात सापडलेला आहे. एक तर सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव मिळाला नाही, कांद्यावाला शेतकरी अडचणीत आहे, दुधावाला, धानावाला, सगळ्या पिकांचे शेतकरी अडचणीत आहे. आणि त्यात मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे जे थोडंफार उन्हाळ्यातलं पीक होतं ते पण हातातून गेलेलं आहे. अशा वेळी राज्यकर्त्यांचं काम काय असतं, कृषी मंत्र्यांचं काम काय असतं, त्या शेतकऱ्यांना आधार देणं, त्या शेतकऱ्यांना हिंमत देणं की तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगणं. पण दुर्दैवाने असं सांगण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्यांना उपहासात्मक बोलणं, आता का ढेकळाचे पंचनामे करायचे का. आता लक्षात घ्या, जेव्हा शेती पिकांचं नुकसान होतं यांचे लोक पंचनामे करायला 8-8, 15-15 दिवस आमच्या शेतात येत नाही. मग तोपर्यंत आम्ही ते सडलेलं पीक शेतात ठेवायचं का? आम्हाला दुसरी पेरणी करण्यासाठी शेत तयार करावं लागणार नाही का? आम्ही ते सडलेलं पीक महिनाभर 15 दिवस यांची वाट बघत शेतात ठेवू शकत नाही वेळेवर. आणि यांचे तलाठी, कृषी सहाय्यक हे 8-8, 15-15 दिवस शेतात येत नाही. आता आमचा रोजचा अनुभव आहे. आम्ही सातत्यानं त्यांना फोन करतो, इकडे पंचनाम्याला जा, हो जातो. शेतकरी त्यांना विनवण्या करतात, तरी सुद्धा पंचनाम्याला यांचे लोक येत नाही. म्हणजे मला असं म्हणायचंय, भीक नको पण कुत्रावर अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे. अरे बाबांनो, आम्हाला मदत करता येत नसेल तर करू नका, पण किमान आमच्या जखमेवर मीठ चोळायचं काम तर करू नका. आणि ग्रामीण बोली, आता ही आपल्या सगळ्यांची बोली जवळपास सारखीच आहे, फक्त बोलण्याचा ढंग बदलतो. पण मला असं म्हणायचंय, कृषी मंत्री महोदयांनी दिलासा देणारं वक्तव्य करावं त्यांना की ठीक आहे बाबा, आपण करू, चिंता करू नका, हिंमत हरू नका, मी सांगतो, बघतो, असं बोलावं. पण अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, याच्यातून शेतकऱ्यांमध्ये डिमॉरलाइज शेतकरी होतील आणि रोज 10 शेतकरी आत्महत्या करतायत. खुद्द कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. याच्याने शेतकऱ्यांचं मॉरल अजून वाढणार नाही, उलट शेतकरी डिमॉरलाइज होईल. त्यामुळं अशा पद्धतीचे वक्तव्य करून आमच्या जखमेवर मीठ सोडू नका, अशी माननीय महोदयांना, मंत्री महोदयांना आमची विनंती आहे. आणि सगळ्याच मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आधार देणारी वक्तव्य करणं, शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणं, त्यांना हिंमत देणं, हे आत्ताच्या परिस्थितीत गरजेचं आहे. आमच्या बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवायची का त्यांची पावलं अजून फासाकडे गेली पाहिजे या दृष्टीनं कृती करायची, याचा विचार राज्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. एकतर सरकार आपल्या बरोबर अजिबात नाही अशी भावना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. यांनी कर्जमुक्तीचं आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलं होतं सरकारने. आपण त्या मुद्द्याकडे येऊयात. आपण आधी कंपन्यांनी नुकसान झालं, आपण त्या मुद्द्याकडे येऊयात रविकांतजी, आपण त्या मुद्द्याकडे येऊयात. पण त्या अगोदर आपण काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवारांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. हनुमंतजी. नाही, खरं म्हणजे कृषी मंत्री माणिक कोकाटे त्यांचा विधानाचा करावा तेवढा निषेध कमी आहे. बरं, हे काय पहिली वेळ नाही. हा त्यांच्या भाषेवर त्यांच्या प्रवक्त्यांनी ते घेऊन गेले, मी समजू शकतो, प्रवक्त्यांचं काम आहे समर्थन करणं. पण या कोकाटे महाशयांची ही पहिली वेळ नव्हे. या अगोदर त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही तरी आम्ही तुमचे 1 रुपयात पीक विमा काढतो. त्यानंतर त्यांचं वक्तव्य होतं की तुम्ही कर्ज काढून घरामधले लग्न सोहळे करता, कशाला तुम्हाला कर्ज पाहिजे. आणि आता हे तिसरं विधान आहे की ढेकळाचे पंचनामे करू का. काही मी जबाबदारीने सांगतो, बोली भाषेचा याच्यामध्ये सूरजजी काहीही संबंध नाही. हे असंवेदनशील मंत्र्याचं वक्तव्य आहे.
ढेकळाचे पंचनामे करू का म्हणजे मे महिन्यामध्ये शेतामध्ये ढेकळं असतात आणि खरीपाच्या तयारीच्या साठी शेतकऱ्यांना लगबग चालू असते. जी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत त्याच्यामध्ये कांदा आहे, त्याच्यामध्ये भुईमुग आहे, फळबागा आहेत आणि पालेभाज्यांची शेती मोठ्या प्रमाणात आहे. याचे पंचनामे किती केले तुम्ही आकडे देऊ शकता का? अजूनही मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशामधल्या शेताच्या बांधावर पंचनाम्यासाठी कृषी खात्याचे, महसूल खात्याची लोक पोहोचलेली नाहीयेत. आता येणाऱ्या खरीप हंगामासाठी जी तयारी करायची त्याची तयारी करायला शेतकऱ्यांना पावसानं उसंत दिलेली नाही. पेरणी होईल की नाही आणि हा हंगाम आमचा येईल की नाही आमच्या हातात, अशा चिंतेमध्ये शेतकरी असताना सरकारनं त्यांचे अश्रू पुसण्याचं काम आहे. सरकारनं त्यांच्या पाठीवर हात ठेवून आम्ही तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी खरं म्हणजे राज्य सरकार आणि कृषी मंत्रालय आहे. हे सगळं सोडून देऊन ढेकळाचे पंचनामे करू का असं ज्यावेळेस हे मंत्री महोदय म्हणत असतील त्यावेळेस त्यांच्या मेंदूमध्ये मेंदू नसून ढेकळं भरलेली आहेत का असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराला निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी माफी मागावी, त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पुढे नाक घासावं आणि जमत नसेल तर आपल्या पदावरून खाली व्हावं. दुसऱ्या संवेदनशील माणसं काय कमी आहेत का तुमच्याकडे? शेतीचे प्रश्न कळणारा, शेतकऱ्यांविषयी सद्भाव असलेला, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असलेल्या माणसाला तिथे बसवा. पण आपल्या वाणीवर सुद्धा ज्यांचं नियंत्रण नाही, आपल्या बोलण्यातून काय अर्थ निघतात आणि शेतकऱ्यांना किती त्रास होऊ शकतो याचं ज्या माणसाला भान नाही, अशा बेभान माणसाला तुम्ही इतक्या महत्वाच्या खात्यावर बसवलंय. मी या कोकाटे महाशयांच्या शब्दाचा, विधानांचा निषेध करतो. बर, सूरज चव्हाणजी सांगा, आता जर एकदा झालं असतं तर तुमचा बोलीभाषेचा मुद्दा आम्ही मान्यही केला असता. हे एकदा झालं, हे दोनदा झालं, हे तिसऱ्यांदा होतंय. वारंवार 6 महिन्यामध्ये 3 वेळा जर अशी वक्तव्य होत असतील तर त्याला काय बोलीभाषा म्हणून फक्त सोडून द्यायचं का? सर्वप्रथम मी आपल्याला एक सांगू इच्छितो की सरकार हे शेतकऱ्याच्या प्रती संवेदनशील आहे. सरकारने तात्काळ या ठिकाणी ज्यावेळेस अतिवृष्टी झाली, ज्या ठिकाणी प्री मान्सून पावसाच्या ह्याच्यातून नुकसान झालं शेतकऱ्यांचं, त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. आणि सरकार संवेदनशील आहे म्हणूनच कृषी मंत्री हे शेतकऱ्याच्या बांधावर गेले. उपमुख्यमंत्री ज्या दिवशी पाऊस चालू होता त्या दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर होते. कुठं कुठं महाराष्ट्रामध्ये नुकसान झाले याचा त्यांनी प्रशासनाकडनं आढावा घेतला, पाहणी केली. हे संवेदनशील असल्यामुळेच झालं आणि त्या ठिकाणी आदेशही दिले, पंचनामे करून तात्काळ ते प्रशासनाकडे जमा करा. आता रवींद्र तुपकर जे असतील किंवा आमचे पवार जे असतील या दोघांनी ज्या पद्धतीनं म्हणले की ज्या पंचनामे होत नाहीत, तर मग मी त्यांना दोघांनाही विश्वास देऊ इच्छितो आजच्या चर्चेच्या माध्यमातून की पंचनामे तात्काळ होऊन शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदतही केली जाईल. हा विश्वास मी आपल्याला सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी देऊ इच्छितो. राहिला दुसरा गोष्ट आपल्या कृषी मंत्र्याच्या वक्तव्याचा, तर त्यांनी याच्या आधी त्यावेळेस असं विधान झालं होतं त्यावेळेस त्यांनी दिलगिरी मागितली होती. आजचंही त्यांचं विधान जे आहे, कालचं जे विधान झालेलं आहे ते मला वाटतंय कुठंतरी त्या एका शेताकडे बघून केलेलं विधान आहे. तरी सुद्धा जर कुणाची भावना दुखवल्या असतील तर मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकऱ्यांची माफी मागतो. ह्याच्यामध्ये कुठेही आमचा उद्देश किंवा आमच्या नेत्याचा उद्देश कुठल्याही शेतकऱ्याची भावना दुखवण्याचा नव्हता. त्यामुळं या वक्तव्याचं राजकारण प्रश्न फक्त भावना दुखावण्याचा नाहीये ना सूरज चव्हाणजी. प्रश्न असा आहे, म्हणजे तुम्ही उपमुख्यमंत्र्यांबद्दल बोललात, आमचं कुणाची काही तक्रार नाहीये. हो, उपमुख्यमंत्री जेव्हा नुकसान होतं तेव्हा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतात, मान्य आहे आम्हाला. कृषी मंत्री सुद्धा पोहोचतात. प्रश्न हा आहे की जेव्हा कृषी मंत्री जिथे पोहोचतात तेव्हा त्यांच्याकडनं किमान संवेदनशीलतेची अपेक्षा असते ना. या 3ही वक्तव्यांना तुम्ही संवेदनशील वक्तव्य म्हणाल काय? हा कसला असंवेदनशीलपणा चालवलाय? नाही, ह्याला असंवेदनशील म्हणजे त्यांनी ज्या वेळेस बोलले होते पहिलं वक्तव्य त्याचं असंवेदनशीलच होतं त्यांचं. त्यावेळेस त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. कालचं जे होतं मी तुम्हाला आज दुसरं सुद्धा असंवेदनशीलच होतं. आपण कशा पद्धतीने अर्थ नाही, तर दुसरं जे वक्तव्य होतं त्यांचं की कर्जमाफी कशाला द्यायची, कर्जमाफी देऊन तुम्ही मला एक सांगा की कर्जमाफी कशाला द्यायची, त्याच्यावरनं काय साखरपुडे आणि लग्नांचा खर्च करतात. माझा तर उलटा सवाल आहे, का करू नयेत? कारण जर शेतकऱ्यांनी साखरपुडा आणि लग्नासाठी साठवलेले पैसे हे त्यांना जर शेतीत ओतावे लागत असतील तर आले पैसे आणि केले त्यांनी घरामध्ये खर्च, तर का कृषी मंत्र्यांना त्रास व्हावा? करू नये या मताचे आम्ही पण नाही. बघा, एखाद्याला कर्ज दिलं तर त्या कर्जाचा काय वापर करावा, कसा करावा हे त्याचा अधिकार आहे. हा कर्जमाफीचा मुद्दा होता, कर्जाचा नव्हता, कर्जमाफीचा मुद्दा होता त्यांचा आहे. मी तुम्हाला सांगतो का
मी तेच सांगतोय आपल्याला, शेतकऱ्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. त्यांनी असंवेदनशील बोलू नये आणि त्यावेळेस ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली होती, त्यामुळं तो विषय गेला होता. परंतु कालचा जो मुद्दा आपण आज चर्चेला घेतलाय या मुद्द्यावरनं एक दिसतं की आपण एकच वक्तव्य कुठल्या अँगलनी बघतो हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे सूरज चव्हाण, तुमचं असं म्हणणं आहे का की ते वक्तव्य संवेदनशील होतं? तुमचं असं म्हणणं आहे का हे वक्तव्य ढेकळांची काय पंचनामे करायचे हे काय संवेदनशील वक्तव्य आहे का, जेव्हा एखादा माणूस कृषी मंत्री पदावर विराजमान आहे? मी जर तुमच्या चष्म्यातून किंवा तुमच्या दृष्टीने बघितलं तर मी सुद्धा असंवेदनशील म्हणेल, परंतु मी त्या वक्तव्याची माहिती घेतली, त्याच्या मुळापर्यंत गेलो. त्यांनी ज्यावेळेस मला ह्या गोष्टीबद्दलची माहिती सांगितली ते असंच म्हणाले की एक शेतकरी तिथं कोरडी जमीन होती, तो सांगत होता की आमचे पंचनामे झाले पाहिजेत. त्यावेळेस मी त्याला विचारलं, अरे इथं हार्वेस्टिंगनं तुम्ही केलेले ढेकळाचे पंचनामे करायचे का? अशा पद्धतीचं ते विधान आहे. आता आपण कुठल्या अँगलने घेतोय? एक मिनिट, मी बाजू घेण्याचा प्रयत्न नाही करत, पण मी वस्तुस्थिती सांगतोय आपल्या पुढे वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतोय. अशी वस्तुस्थिती आहे, फक्त आपण कुठल्या चष्म्यातून बघतोय, कुठल्या अँगलनं बघतोय हे खूप महत्वाचं आहे. माझी विनंती आपल्या सर्वांनाच आहे, मी तिथं झालेली घटना आपल्या पुढे सांगितलंय, कृपया ह्याला कुणीही राजकीय रंग देऊ नये. प्रश्न राजकीय रंगाचा नाहीच, प्रश्न राजकीय रंगाचा नाहीये. रादर या निमित्तानं आपण तो मुद्दा चर्चेला घेतला पाहिजे. सूरज चव्हाणजी, या निमित्तानं आपण तो मुद्दा जो या चर्चेच्या मुळाशी मगाशी सुद्धा मी म्हटलं होतं की का शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांकडे विनंती करावी लागते, ती विनंती यासाठी करावी लागते कारण एनडीआरएफचे निकष हे शेतकऱ्यांसाठी सुसह्य नाही आहेत म्हणून ते करावं लागतंय. शेतात जर उभं पीक असेल आणि ते चिखलात गेलं असेल तर एनडीआरएफ नुकसान भरपाई देत आहे, पण तेच पीक जर बाजूला काढून ठेवलेलं असेल तर नुकसान भरपाई मिळत नाही, जेव्हा की नुकसान शेतकऱ्याचं दुहेरी होतंय. 2-4 दिवसांपूर्वीची एका बाजारपेठेमधली दृश्य जर आली असती, मला आता ती बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजारपेठ आठवत नाहीये, पण अवघा महाराष्ट्र हळहळला होता. 23 वर्षांचा पोरगा भुईमुग घेऊन आला होता त्या बाजारपेठेमध्ये विकायला, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. अचानक पाऊस आला आणि ते आपलं भुईमुग वाचवण्यासाठी त्या मुलानं जी काही मेहनत केली, जी काही त्याची तडफड चालू होती, ते बघून सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. कुठली नुकसान भरपाई त्याला मिळणार आहे? प्रश्न हा आहे की एनडीआरएफचे निकष हे शेतकऱ्यांसाठी सुसह्य नाही आहेत, शेतकऱ्यांना अडचणीचे ठरतायत. तो मुद्दा शेतकरी मांडत होते जिथे त्यांना हे ऐकवलं गेलं की ढेकळांचे पंचनामे करायचे का. बोला रविकांतजी. बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी मोठी घटनाएं होती तर तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मंत्रिपदावर असणारा व्यक्ती हा काही सामान्य व्यक्ती नसतो, त्या म्हणजे कृषी क्षेत्रातल्या सगळ्या लोकांचं नेतृत्व करणारा व्यक्ती असतो आणि त्यांना सांभाळण्यासाठी, कृषी क्षेत्रातल्या लोकांना त्यांचं जगणं सुखकर करण्यासाठी, त्यांचं मॉरल वाढवण्यासाठी मंत्रिपदाचा उपयोग केला पाहिजे, गोष्ट लक्षात ठेवा. ते बोलले, दिलगिरी व्यक्त केली, ते बोलले, दिलगिरी व्यक्त केली, हे एकदा दोनदा तीनदा ठीक आहे. आणि मान्य अजितदादांनी पण त्यांना सांगितलं होतं जाहीरपणे की वक्तव्य करताना आपल्या लोकांनी जरा सांभाळून वक्तव्य केली पाहिजे. परंतु मला असं वाटतं की सूरजजी आता ते त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, ते त्यांची बाजू त्यांच्या पद्धतीने मांडणारच आहेत, पण सर्वसामान्य लोकांमध्ये या वक्तव्याबद्दल असंतोष आहे. कृषी मंत्री हा अत्यंत संवेदनशील माणूस पाहिजे की फाटक्यातल्या फाटक्या माणसाचा जरी फोन आला किंवा त्याचं काही म्हणणं असलं तर त्याचं घराणं ऐकून घेऊन त्याला दिलासा देता आला पाहिजे. राहिली पंचनाम्याची गोष्ट, सूरजजी तुम्ही सांगत असला तरी पंचनामे प्रत्यक्ष फील्डवर होत नाहीये. आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो, आम्ही ग्राउंडवर जातो. अत्यंत वाईट परिस्थिती, पंचनाम्यासाठीच आम्हाला रोज फोन येतात तुमच्या माहितीसाठी. आणि आता पंचनामे करून ही नुकसान भरपाई सरकार कधी देणार आहे? 2023चे पीक विम्याचे पैसे 2025 मध्ये मिळाले, 2024ची 23ची नुकसान भरपाई आता मिळाली. आता ही नुकसान भरपाई आम्हाला कधी मिळणार आहे? बँका सुद्धा आम्हाला उभं करायला तयार नाही दारामध्ये. एक तर सरकारमधल्या लोकांनी आश्वासन दिलं कर्जमाफीचं म्हणून आम्ही कर्ज भरलं नाही, आम्ही एनपी आमचे खाते झाले, आता नवीन पीक कर्ज मिळायला आम्हाला तयार नाही. सगळी परिस्थिती वाईट आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सीबिलची अट लागणार नाही. आता शेतकऱ्यांच्या आम्हाला फोन येतात की सीबिल दिल्याशिवाय आम्हाला ते पीक कर्ज देत नाही. दुसऱ्या बाजूला शेतमाल विकून आलेले पैसे बँका परस्पर कर्ज खात्यात जमा करतायत, पीक विम्याच्या अनुदानाचे पैसे बँका परस्पर कर्ज खात्यात जमा करतायत. मुख्यमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला सुद्धा राष्ट्रीयकृत बँका जुमानाला तयार नाही. याला कोण जबाबदार आहे? आणि जर अशा पद्धतीनं जबाबदार मंत्र्यांनी जर आम्ही ढेकळाचे पंचनामे करायचे का हे चिडून आणि उपहासात्मक केलेलं स्टेटमेंट आहे, काही गमतीनं आणि सहज केलेलं स्टेटमेंट नाही. त्यामुळं माझी कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की इथून पुढे अशा पद्धतीनं वक्तव्य करू नका, आमच्या भावना दुखावू नका, नाही तर आमची वेळ अशी येईल
भीक नको पण कुत्रावर, म्हणजे मदत करायची सोडून द्या, पण जखमेवर अजून मीठ टाकून आम्हाला अजून आमच्या जखमा ताज्या करू नका ना, अशी आम्हाला हात जोडून तुम्हाला विनंती आहे. सरकारमधल्या लोकांना सरकारची बाजू मांडावी लागते हा भाग वेगळा, पण शेतकरी म्हणून त्या चष्म्यातून तुम्ही पहा, तुम्हाला बरोबर त्यांचं वक्तव्य उपहासात्मक दिसेल. बरं, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलजी या चर्चेमध्ये सहभागी झालेत. पाशा पटेलजी नमस्कार. नमस्कार. बरं, मला माहित नाही तर आतापर्यंतची किती चर्चा तुम्ही ऐकलीत ती, पण ही चर्चा आहे कृषी मंत्र्यांनी काल केलेल्या वक्तव्याची, जिथे ते शेतकऱ्यांना उद्देशून असं म्हणाले की ढेकळांचे पंचनामे करायचे का. राज्यामध्ये मे महिन्याच्या अगदी 15 तारीख उलटून गेल्यानंतरच पाऊस सुरू झालाय आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसलाय. त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य असंवेदनशील वक्तव्य म्हणून बघितलं जातंय, टीका होती या वक्तव्यावर, तुमची प्रतिक्रिया सांगा. हे पहा, काल एका तज्ञांनी सांगितलं की 365 दिवसापैकी 300 दिवस वर्षातले असे संकट घेऊन येत आहेत. चर्चा कशाची करायची या गोष्टीकडे आपण आता गंभीरपणे बघणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं हवामान बदल होत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचे चटके आपणाला बसू लागलेले आहेत, दररोज काही ना काही संकट शेतकऱ्याच्या दारात उभं होत आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करताना या सगळी आपली चर्चा, मी काही आता 1 मिनिटापूर्वी मी चर्चेमध्ये सहभागी झालोय, मला ह्याच्या पहिलं काय झाले मला पूर्ण माहित नाहीये, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे नैसर्गिक संकट आलेलं आहे, या संकटाची चर्चा करण्यापेक्षा दुसऱ्याच गोष्टीचं भलतीच गोष्टीची चर्चा तिथूनच आली आहे ना पाशा पटेलजी. शेतकऱ्यांना अडचण झाली म्हणून शेतकरी कृषी मंत्र्यांना काहीतरी विचारायला गेले, अपेक्षा होती की उत्तर मिळेल, संवेदनशीलता दाखवतील, ती दाखवत नाहीत, हीच चर्चा आहे ना. मॅडम माझं काय म्हणणं आहे माहितीये का, बघा संकट कसलं आलंय बघा. 365 दिवस वर्षाचे राहतात, त्यापैकी 300 दिवस संकट येणार आहेत. या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी काय केलं पाहिजे याची चर्चा होणं गरजेचं आहे माझ्या माहितीप्रमाणे. आता मी चिंतेत ह्याच्यासाठी आहे, रोज आज पाऊस जास्त झाला, आज पाऊस कमी झाला, आज थंडी झाली, आज ऊन झालं, आज गारपीट झाली, दररोज आहे हो काही ना काही दररोज. तर हे जी बदललेली परिस्थिती आहे, ही परिस्थिती का निर्माण झाली, ही परिस्थितीवर मात करण्यासाठी काय केलं पाहिजे याची चर्चा होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तर कृषी मंत्री आहेत ना, त्याच्यासाठी तुमच्यासारखे पदाधिकारी आहेत ना. अपेक्षा कोणाकडनं शेतकऱ्यांनी कराव्या, तुमच्याचकडनं कराव्या. तर त्यांनी काय हे ऐकावं की ढेकळांचे पंचनामे करायचे का म्हणून. मॅडम मी काय म्हणलं ऐकून घ्या, मी काय म्हणलं की ते वाक्य मी कृषी मंत्र्याचं मी पण ऐकलेलं आहे. कृषी मंत्र्यांनी काय सांगितलंय की ज्या शेतात पीक आहे त्याचे पंचनामे होणार आहेत, ज्या शेतात पीक नाही त्या शेतातल्या ढेकळाचे पंचनामे करायचे का. विषय घ्या मला माफ करा, मी जे ऐकलोय ते मी जेवढं ऐकलोय ते तेवढं तुम्हाला सांगतो. मी काय ऐकलं, मी ऐकलं की ज्या शेतात पीक उभं आहे त्याचे आपण पंचनामे करूत, ज्या शेतात पीक नाही तिथं काही ढेकळाचे पंचनामे करायचे का, असं कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांनी काय सांगितलंय, शेतकऱ्यांनी सांगितलं पाऊस पडलाय, म्हणजे पाऊस कसं पडलाय माहितीये का की कधी कधी पाऊस पडला पण रोजच होऊ लागले हो, हे रोज होऊ लागलेले म्हणून शेतकऱ्यांनी सांगितलं. आणि शेतकऱ्यांनी चुकीचं विचारलेलं नाही, 100% शेतकऱ्यांनी विचारलेलं आहे. आणि शेतकरी जे विचारलेलं आहे ते बोलत असताना मला जे समजलं तेवढं मी सांगतो. मी त्याच्यात थोडीशी पाशा पटेलजी भर घालते. त्यांचं वाक्य असं होतं की हार्वेस्टिंग केलेलं आहे तिथे तुम्हाला कुठलीही मदत मिळणार नाही, आणि जिथे हार्वेस्टिंग नाहीये तिथे काय ढेकळांचे पंचनामे करायचे का, असं त्यांना म्हणायचं होतं. आता याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की ज्या शेतामध्ये पीक उभं आहे
त्या शेतामध्ये तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल, ज्या शेतामधलं पीक काढलेलं आहे त्या शेतामध्ये नुकसान भरपाई मिळणार नाही असं त्यांना सांगायचं होतं. शेतकऱ्यांचं दुखणं काय आहे? शेतकऱ्यासाठी शेतातलं उभं पीक पण त्याचंच आहे, काढून ठेवलेलं पीक पण त्याचंच आहे, चाळीत साठवलेला कांदा पण त्याचाच आहे, कुठेही नुकसान झालं तरी शेतकऱ्याचंच आहे. नुकसान भरपाई देणारा सिलेक्टिव्ह असू शकतो की मी तुम्हाला याचीच देईन, मी त्याचीच देईन. शेतकरी कुठे सिलेक्टिव्ह असणार आहे? सगळं पीक त्याचंच आहे, दुःख त्याचं हे आहे ना, हेच दुःख तो कृषी मंत्र्यांसमोर मांडत होता. नाही, तुम्ही बरोबर बोललात मॅडम. मी काय म्हटलं की माझ्या शेतात पीक उभं नाही, माझ्या शेतात पीक नाही. मी जे ऐकलं ते सांगू तुम्हाला. मला जे समजते तेवढं सांगू का? मला समजलेलं सांगतो की जर पीक नाही तर पीक नसताना तिथं ढेकळायचे पंचनामे करायचे का, असा तो आमच्या गावातल्या भाषेत त्याचा अर्थ होतो, आमच्या भाषेत. बरोबर आहे का? तसं आता मी काय म्हणतो की नंतर त्यांनी माफी सुद्धा मागितले, जो चुकला असेल तर बाबा का, तर तो काय मोकळा ढाकळा माणूस आहे हो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. म्हणजे असं काही हे नाहीये, मनातून मोकळा माणूस आहे. आणि त्यांनी सहज सांगितलं, अरे बाबा ज्या शेतात पीक आहे त्याचे आपण पंचनामे करू, जिथं पीक नाही तिथं काय ढेकळायचं करायचं का रे, अशा पद्धतीचं वाक्य मला वाटतं. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो की सगळ्यांना की प्रश्न आपण विचार काय करायचं माहितीये का, आपण विचार ह्याचा करू की एवढे संकट जर आले तर हा शेतकरी वाचणार कसा आहे, आणि मग अशा संकटातून मार्ग काढण्यासाठी. पाशा पटेलजी, मी फार लहान असल्यापासून तुमची भाषणं ऐकते हो, आणि तुम्ही भाषणांमध्ये शेतकऱ्यांच्यासाठी कसे तलवारी परजून उभे असायचे हे पण आम्ही बघितलं. तेच तुम्ही आज कृषी मंत्र्यांची जी काय बाजू घेताना ते बघून आम्हाला खरंच आश्चर्य वाटतंय. हनुमंत पवारजी बोला. माझं एक सेकंद ऐकत आहे का? हा बोला 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 बोला. का आपली मराठी भाषा कशी, त्याचा अर्थ कसा काढायचा ते आपण एका शब्दाचे दोन अर्थ निघू शकतात. बरोबर आहे. मी काय म्हणालो, मी एक मिनिट आहे का, मी पण गावातला माणूस आहे, मला पण ह्या गोष्टी कळतात. माझी चिंता काय माहितीये का मॅडम? माझी चिंता ही आहे, 365 दिवसात 300 दिवस संकट उलालेत. या संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी काय पद्धतीची अंमलबजावणी केली पाहिजे, कसं नियमामध्ये बदल केलं पाहिजे, कसं NDRFच्या नियमामध्ये बदल केलं पाहिजे, शेतीचा उत्पादन खर्च करताना काय केलं पाहिजे, IMDच्या लोकांना विचारून वर्षभरातून किती नुकसान होतं ते काढलं पाहिजे. अहो मी ऐकलं आता 300 किलो एक झाडावर 300 किलो निघणारे चिकू फक्त 50 किलो निघालेत का? तर दिवसा ऊन आहे रात्री थंडी आहे. हे जे बदल झालेले आहेत वातावरणामधले, ह्या बदलाचा परिणाम शेतकऱ्याचं जे अन्नाची साईज आहे ती साईज कमी होणे, फुलारा गळणे, अवेळी पाऊस येणे, एक प्रकार आहे का हो? पाशा पटेलजी, प्रश्न सगळ्यांना माहिती आहेत. पाशा पटेलजी, आमचा मुद्दा हा आहे की हे प्रश्न शेतकऱ्यांना माहिती आहेत. शेतकऱ्यांना प्रश्न सांगण्याची गरज नाहीये, उत्तरं हवी आहेत शेतकऱ्यांना, सरकारकडनं हवी आहेत, कृषी मंत्र्यांकडनं हवी आहेत, दिलासा हवाय, संवेदनशीलता हवी आहे. प्रश्न हा आहे की उत्तरं तर मिळतच नाहीयेत, पण किमान दिलासा आणि संवेदनशीलता मिळावी तीही मिळत नाहीये. हे शेतकऱ्यांचं दुखणं आहे. बोला बोला, आता हनुमंत पवारजी बोला, बराच वेळ तुम्हाला बसवलंय. मी कविताजी, खरं म्हणजे तुम्ही एकट्या सोडल्या तर बाकी आम्ही चारही जण शेती मातीशी संबंधित लोक आहोत. अहो मी शेतीशी संबंधित आहे असं नका एकदम मला शेतीतनं बाहेर काढू. माफ करा, तुम्ही असाल, पण ही चार बसलेली मान्यवर मंडळी ही शेती मातीत राबणारी मंडळी आहे. मी सांगू शकतो की ह्या चौघाचं मिळून जेवढं शहाणपण आमची बेरीज होईल त्याच्या 1% पण ते माणिक कोकाटे यांच्या मनामध्ये मेंदूमध्ये संवेदना नाही. एक विधान नाही ग्रामीण बोली भाषेवर घ्यायचं, 3 विधान आहेत त्यांची. कर्ज काढून ते लग्न करणार का, ह्याच्यात बोली भाषेचा काय संबंध आहे? मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या, करायचा, काहीतरी सहानुभूती सारखं बोलायचा प्रश्न आहे. माझं होऊ द्या ना, असं काय करायला तुम्ही भाजपाच्या प्रवक्त्यासारखं? माझं उद्या तुम्ही बोला, तुमचे माणसं बोलताना मी नाही बोललो. काही नाही, त्यांची फक्त एवढी विनंती आहे की त्यांची एवढीच विनंती आहे की भाषा व्यवस्थित वापरा, एवढीच विनंती. बीजेपी सोबत तुम्ही गेले, माझं ऐका.
माझं होऊ द्या, मला वेळ दिलाय, माझं बोलणं होऊ द्या. बोला. केंद्र सरकारनं परवा मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर केली. पाशाबाईने त्यावर बोलणं आम्हाला अपेक्षित आहे. पाशाबाई बोलायलाच तयार नाहीत. 5 मिनिट दुसरंच बोलत होते. हवामान झालं, हे झालं, ते झालं. तुम्ही आम्ही सगळं तेच बघतोय. ऍग्रीकल्चर स्टँडिंग कमिटीचा रिपोर्ट भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारनं का बरं बाजूला ठेवला? महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे पाशाबाई सदस्य होते. त्यांच्या रिपोर्टला केंद्र सरकारनं किती किंमत दिली ते सांगावं. ज्वारी मागच्या वेळेस हमी भावाने किती खरेदी केली ते सांगावं. हरभरा हमी भावाने किती खरेदी केला ते सांगावं. शेतमालावरच्या उत्पादन खर्चामध्ये जो काही 1.5 हमी भाव द्यायचं सांगितलं होतं त्याच्यावर 11 वर्षानंतर पाशाबाई आता तरी उत्तर द्या ना. हवामान बदलायला, पाऊस पडायला आणि पिकाचं कमी व्हायला असलाच गोंधळ तुम्ही घालायला लागले. जबाबदार आहात, सत्तेमध्ये आहात आणि तुम्ही उत्तर देणं भाग आहे. ते दिलं सोडून आणि वातावरण बदलायले. पीक विम्याचं काय झालं सांगा. एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषाचं काय झालं सांगा. MSP 6% इन्फ्लेशन वाढलं देशामध्ये. तुम्ही 2% सुद्धा इन्फ्लेशन वाढले ना आमच्या भावावर हमी भावाचा निकाल देताना तुम्ही काल देत नाहीयेत. इधर उधर की बात ना कर, ये बता की काफिला क्यों लूटा. कर्जमाफीचं काय झालं सांगा. बोला. सूरज चव्हाणजी, आता प्रश्नांची मालिका उभी केली आहे. चव्हाण साहेब, ऐकू येतोय माझा आवाज? मला विचारलं हो हो हो, तुमच्यासाठी एवढे सगळे प्रश्न त्यांनी आता सत्ताधाऱ्यांना उपस्थित केलेत. बोला आता. नाही, हे बघा, आज सत्तेत आहेत, जे विरोधात आहेत ते काल सत्तेत होते. त्याच्यामुळं प्रश्न विचारताना आपणही कधी आरसा पाहिला पाहिजे की आपण काल सत्तेत होतो, आपण किती शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले, किती शेतकऱ्याला दिलासा दिला. प्रत्येक सरकार आल्याच्या नंतर सरकारच्या पद्धतीनं जी काही चांगलं करता येईल ते करत असतात. त्याच्यामुळं असं कुणाला वाटू नये की आमचं सरकार होतं त्यावेळी शेतकरी समाधानी होते, सुखी होते, शेतीमालाला चांगला भाव होता, दुधाला चांगला भाव होता. त्यावेळेसही दुधाच्या भावासाठी रस्त्यावरती आंदोलनं व्हायची, शेतीमालाला माल मिळावा म्हणून त्यावेळेस ही आंदोलनं व्हायची. हे सगळं जे चालू आहे फक्त एक सत्ताधारी विरोधक म्हणून. आपला मूळ मुद्दा आहे शेतकरी. आपला मूळ मुद्दा शेतकरी. शेतकरी सुखी झाला पाहिजे, समाधानी झाला पाहिजे. आज कृषी मंत्री ज्या पद्धतीनं काम करतायत, आज महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्यांना त्यांच्या 100 दिवसाचा कामाचा आढावा घेऊन त्यांना क्रमांक 2चं खातं हे चांगलं काम करते म्हणून त्या ठिकाणी सन्मानित केलं. खरं तर आपण एक बाजू बघत असताना दुसरी बाजू दुर्लक्षित होऊ नये. आज कृषी मंत्री एक चांगल्या पद्धतीनं काम करतायत. स्वतः ज्यावेळी संकट शेतकऱ्यावरती येतं त्यावेळी ते ग्राउंडवरती उतरतायत, बांधारावरती जात आहेत, शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. परंतु एखादी वक्तव्य त्यांच्याकडनं गेलं तर त्याचं राजकारण न करता ती व्यक्ती कुठल्या उद्देशानं बोलल्या हे खूप महत्वाचं आहे. काल जे कृषी मंत्री बोललेत ते पाशाबाईने आता सांगितलं की उभ्या पिकाचे पंचनामे करणार, परंतु जी रान कोरड आहे त्या रानात काय ढेकळाचे पंचनामे करायचा का? हा बेसिक त्यांनी एक आपण बोली भाषा जी म्हणतो त्या बोली भाषेत बोललेलं आहे. परंतु त्याचं जर आपण राजकारण करत असाल तर मूळ मुद्दे तुम्ही मर्यादित गोष्टींना का बघताय ना? तुम्ही तुम्ही मगाशी मला म्हणालात आपण कुठल्या चष्म्याने बघतो. आपण आपल्या प्रश्नाची व्याप्ती वाढवूयात ना. पंचनाम्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. सूरज चव्हाणजी, वाढवूयात ना आपण प्रश्नाची व्याप्ती, बोलूयात ना आपण. का एनडीआरएफचे निकष बदलायचे नाही? काय प्रयत्न करते सरकार एनडीआरएफचे निकष बदलायला? जे सरकार वारंवार हे सांगते की आम्ही एनडीआरएफच्या निकषानुसार दुप्पट मदत देतो, का बदलत का नाही? निकष का नाही बदलत? मी स्वतः मंगळवारी कृषी मंत्र्याची भेट घेऊन याबाबत चर्चा करून कसं महाराष्ट्रातले निकष बदलता येतील यासाठी चर्चा करतो. माध्यमाला सुद्धा त्याबद्दलची माहिती देतो, आपल्यापर्यंत कशी पोहोचेल ही माहिती देतो आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचं काम हे मी करेन. मी वाटलं तर कृषी मंत्र्यासोबत बसून हे त्यांच्याशी चर्चा करून हा सुद्धा प्रश्न कसा मार्गी लागेल याबाबतचा सुद्धा प्रयत्न करू. आम्ही असं कुठेही म्हणणार नाही, जे चांगलं असेल ते स्वीकारू, ज्याच्यातून राजकारण लोकांना करायचे करू द्या. आम्हाला आमचा शेतकरी सुखी राहिला पाहिजे, आम्हाला आमचा शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, त्याला बळ दिलं गेलं पाहिजे, हेच आमचा उद्देश आहे. त्याच उद्देशाने आम्ही काम करतोय. कोण काय बोलेल, कोण कशावरती टीका करेल हे आमच्यासाठी असं आहे. सूरज चव्हाणजी, आपल्या पक्षातला एखादा नेता जेव्हा असं वक्तव्य करतो, ऐका ना सूरज चव्हाणजी, आपल्या पक्षातला नेता जेव्हा असं वक्तव्य करतो आणि त्याची बाजू सावरून घेण्याची वेळ येते तेव्हा अडचण होऊ शकते याची मला कल्पना आहे. म्हणून मी काय तुम्हाला उगाच सत्ताधारी म्हणून टोचत नाही. आपण फक्त शेतकरी आणि सरकार एवढ्याच चष्म्यामधून हे पाहतोय.
म्हणून मी कुठलाही प्रश्न तुम्हाला असा नाही विचारत आहे की मग तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही भाजप सोबत, कारण मला माहिती आहे की त्याला काही अर्थ नाहीये. अर्थ आता कशाला आहे? जर आपल्याकडे 1 तास या चर्चेसाठी आहे तर अर्थ याला आहे की खरंच शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काही उपाय होईल किंवा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं काही या मुद्दा चर्चेतनं काढू शकतो. कारण त्यातला तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडला की जर तुम्ही कृषी मंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असाल तर माझं तर म्हणणं आहे फक्त कृषी मंत्र्यांशी कशाला, तुमच्या पक्षाच्या वतीनं तुम्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करा, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा. कारण जर निकष NDRFचे असतील तर तो काय फक्त राज्याचा विषय नाहीये, त्यासाठी केंद्राची पण मदत लागणार आहे. त्यामुळे हा विषय काही छोटा नाहीये. या विषयाला जर आजच्या या चर्चेच्या निमित्तानं जर एक पाऊल पुढे जाता येत असेल तर आमच्यासाठी ती खूप आनंदाची बाब असेल. त्यामुळे तुम्ही नक्की चर्चा करा कृषी मंत्र्यांशी. पाशा पटेलजी बोला. मॅडम, यांनी जे विचारलं ना की काल शेतीमालाचे भाव जाहीर झाले त्याच्या संदर्भात पाशा पटेल काही बोलत नाहीत, तो विषय चर्चेत आला नव्हता म्हणून मी काही बोललो नव्हतो. पण यांचं जे म्हणणं आहे ना, काल भाव जाहीर झाले, मी महाराष्ट्रातल्या 3 पिकाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला बोलतो. सोयाबीनचा भाव गेल्या वर्षी 4,892 होतं, या वर्षी 5,328 रुपये झालेला आहे. 2013ला 2,560 होतं. काल गेल्या वर्षापेक्षा या वर्षी 2,768 रुपये वाढलेले आहेत. हे वाढायची जी गती आहे ती आम्ही बघितले काँग्रेसच्या काळात 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये असे वाढायचे. काल वाढलेले सोयाबीन मध्ये किती? 2,768. नंबर 1. नंबर 2, काय 4,892 5,328 झाला तर 2,000 कसे वाढले? मी काय म्हणालो ऐकून घ्या. 4,892 आणि 5,328 त्याच्यामध्ये किती फरक झाला? 2,000चा नाही. नाही 2,000चा नाही, सॉरी 2,000चा नाही. मी काय म्हटलं की 2,560 होतं 13ला, आता ते 5,328 झाले आणि गेल्या वर्षी ते 4,892 होतं. तुम्हाला काँग्रेसचा म्हणजे तुम्हाला काँग्रेसचा आणि भाजपच्या शासनामधला सोयाबीनचा दर याची तुलना करायची आहे का? कशाची करू मग? हा, मग तसं करत असेल तर मग ठीक आहे. मग हनुमंत पवारजी सांगा आता जरा जरा ऐका ना, जरा ऐका ना. मी काय म्हणलो की गेल्या वर्षी 4,892 होतं, 13ला ते 2,060 होतं, आता ते 5,328 आहे. आणि 5,328 सुद्धा मला माझ्या मनाला पटत नाही. हे सुद्धा वाढलं पाहिजे. आणि म्हणून 9 तारखेला पुन्हा मी केंद्राच्या कृषी मूल्य आयोगाला पत्र लिहिलं आणि म्हणलं सोयाबीनच्या दराच्या संदर्भामध्ये आपणाला एकदा पुन्हा चर्चा करायची आहे. तर पुन्हा मला 9 तारखेला चर्चेला वेळ मिळालेला आहे. खरं तर नंबर अजून एक मिनिट पाशा पटेलजी, माझी एक विनंती आहे, हात जोडून मी विनंती करते, कारण तुम्ही अगदी स्पेसिफिक मुद्दा मांडला तर आपण हा मुद्दा पूर्ण करूयात, मग तुमच्या दुसऱ्या मुद्द्याकडे येऊयात. खरं तर हा आजच्या चर्चेचा विषय नाहीये, पण जर महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या पिकाचा हमी भाव याची चर्चा होत असेल आणि ती जर मी थांबवली तर महाराष्ट्रातले शेतकरी मला माफ करणार नाहीत. त्यामुळे मी आता हनुमंत पवार आणि आपल्या दुसऱ्या गेस्टची फक्त अगदी थोडक्यात मला प्रतिक्रिया द्या, तुपकरजी पण आणि हनुमंत पवारजी पण. हनुमंत पवारजी पहिल्यांदा तुम्ही. पाशाभाईंनी ज्यावेळेस 2014ला सोयाबीनसाठी दिंडी काढली होती, त्या दिंडीमध्ये विनोद तावडेजी होते, पंकजाताई मुंडे होत्या, राजनाथजी सिंग होते. त्यावेळेस 6,000 रुपयानं सोयाबीन काँग्रेसच्या काळात विकलेल्या मी पावत्या पाशाबाईंना देऊ शकतो. त्या काळात पाशाबाई दिंडी मधल्या सभेमध्ये म्हणत होते 8,000 रुपये हमी भाव पाहिजे. असं म्हणून आता 10 वर्ष उलटून गेल्यानंतर ते 300, 400, 200 रुपयाचा हमी भाव सांगताय. आणि ह्या वर्षी सोयाबीन हमी भावानं जितकं उत्पादन झालं त्याच्यात 13% सुद्धा सरकार खरेदी करू शकलं नाही. सोयाबीन आमचं 3,500, 3,000, 2,800, 2,900 विकावं लागलं. यावर सत्ताधारी मधून पाशाबाईंनी बोलणं अपेक्षित आहे. बर, ठीक आहे. चला तुपकर साहेब. नाही, असं आहे की इथे कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचा थोडा शब्दशल होतो आहे. कोणत्याही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या बाबतीत बरीच आंदोलनं करतात. हा मुद्दा आपण पूर्ण करून टाकूयात. सोयाबीनचा विषय असा आहे की सरकारनं जी काय हमी भावात वाढ केलेली आहे ती नगण्य आहे आणि ती आम्हा शेतकऱ्यांना मान्य नाही. मी सोयाबीनच्या प्रश्नावर सातत्याने अभ्यास करतो आणि त्याच प्रश्नावर लढत असतो. पर क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च गेल्या वर्षीचा प्रत्यक्ष बांधावरचा 7,000 ते 7,500 रुपये आहे. किमान 8,000 ते 8,500 रुपये मिनिमम सोयाबीनला भाव राहावा अशी आमची अपेक्षा आहे. ते जर करायचं असेल तर सरकारने काय करावं? सरकारने DOC निर्यात करावी परदेशामध्ये
आणि बाहेरून तेल आयात करू नये आणि खासगी मार्केटमध्ये ठीक. 8,500 रुपये भाव स्थिर होईल अशा पद्धतीचं धोरण राबवावं. ठीक. 1.25 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन देशामध्ये आहे, तर त्याच्यापासून जेवढी डीओसी तयार होते 65 लाख मेट्रिक टन डीओसीचं कन्झम्पशन आपल्या देशामध्ये आहे. उर्वरित डीओसी निर्यात करा, बरोबर सोयाबीनचे भाव वाढतील. बर. आणि हमी भावाची वाढ करून किती सोयाबीन हमी भावानं सरकारनं खरेदी केलं याची स्पष्टता एकदा सरकारनं केली पाहिजे. चला, हा मुद्दा आपण हातून पूर्ण मातून केलाय मला सोयाबीन वाटतं. खरेदी आता करायचं आपण मूळ सरकार मुद्द्यावर येऊयात नावापुरतं. परत. आणि कृषी मंत्री महोदयांनी सांगितलं किंवा सगळेच जण सांगतायत की ढेकळाचे पंचनामे करायचे का, तर कोणतेही शेतकरी असं म्हणणार नाही की आमच्या शेतात पीक नाही आणि त्याचे पंचनामे करा. असं आहे की जेव्हा पिकाचं नुकसान होतं तेव्हा 2 दिवसामध्ये ताबडतोब तिथे पंचनामा करायला कर्मचारी पोहोचले पाहिजे, आणि ते पोहोचले नाही तर 8-15 दिवस आम्ही शेतात पीक ठेवू शकत नाही, म्हणून ते शेतातलं पीक काढून, सडकं पीक काढून घ्यावं लागतं आणि शेत तयार करावं लागतं. तुमचे कर्मचारी येत नाही म्हणून ते शेत ढेकळाचं होतं किंवा काळ्या मातीचं होतं. याला तुमचे लोक जबाबदार आहेत, सरकारमधले कर्मचारी आणि कृषी विभाग जबाबदार. ही गोष्ट लक्षात ठेवा. शेतामध्ये पिकच नसताना कोण पंचनामा करायला सांगेल? त्यामुळं या वक्तव्याचं हे घुमजाव करण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करतायत, आणि कृषी मंत्र्यांनी हे उद्वेगाने आणि चिडून हे स्टेटमेंट केलेलं आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. बर, झाला. पाशा पटेलजी, तुमचा मागाचा जो मुद्दा मी थांबवला होता तो थोडक्यात पूर्ण करा, वेळ संपत आली आपली. नाही, माझा मुद्दा असा आहे मॅडम की मी खरंच मी 2 गोष्टी सांगितल्या. याने आता सांगितलं ना पवारने की सोयाबीनचं मी 8,000 म्हणलो नव्हतो, 6,000 म्हणलो होतो, आणि मी आज पण या गोष्टीला बांधिलंय. ते तुपकर आहेत ना, तुपकर जे बोलतात ते, त्यांना विचारा की सोयाबीन कुणाला कळतंय, सोयाबीनवर कोण बोलतंय, आणि सोयाबीनसाठी दिल्ली जाऊन कोण भांडतंय, तुपकरने सांगावं, मी नाही. का तर त्यांना माहिती आहे म्हणून सांगलालोय मी. विषय असा आहे की यावर्षी सोयाबीनचा जे प्रश्न तयार झालेला आहे ना, मी काय म्हणलं की तुपकरनी बरोबर सांगितलं की तुपकरनी काय सांगितलं की सोयाबीनचा खर्च वाढलेला आहे. बरोबर आहे. मी सुद्धा दिल्लीला सांगितलंय की 7,000 रुपये सोयाबीनचा उत्पादन खर्च झालेला आहे. 7,000 रुपये खर्च येऊ लागला असं मी पण सांगितलंय. मी काही कमी नाही सांगितलं. फक्त एक गोष्ट आहे की हमी भाव आणि बाजार भाव याच्यात सुद्धा काही प्रॉब्लेम आहेत. या वर्षी सोयाबीनला हमी भाव काही जरी असला तर बाजार भाव त्याला मिळवून देण्यात मी व्यक्तिगत कमी पडलो. त्याचं कारण आहे की आपल्या देशामध्ये 90 लाख मेट्रिक टन बी ऑइल केक सोयाबीनचं तयार होत आहे, 60 लाख मेट्रिक टन पोल्ट्रीला जात आहे, 10 लाख मेट्रिक टन पशुधनाला जात आहे, 20 लाख मेट्रिक टन शिल्लक राहते. हे 20 लाख मेट्रिक टन ज्या वर्षी देशाच्या बाहेर जाईल त्या वर्षी सोयाबीनचे भाव चढे राहतात. आपला वेळ संपत आलाय. सोयाबीनवर आता मला फार वेळ नाही चर्चा करता येणार. एक सेकंद द्या ना. या वर्षी मक्यापासून डी ऑइल केक मिळाल्यामुळं पुन्हा 20 लाख मक्याची डी ऑइल केक आले, 20 लाख मक्याची डी ऑइल केक, आणि सोयाबीनची 20 लाख डी ऑइल केक ही 40 लाख मेट्रिक टन एक्सेस झाल्यामुळं आपल्या देशातल्या सोयाबीनला दर मिळालेले नाहीत. या वर्षी पाशा पटेलजी ऐका ना माझं. पाशा पटेलजी ऐका ना माझं, की तुम्हाला जे इतकं सगळं शेतीमधलं कळतं, तुमचं इतक्या वर्षांचा शेतीमधला अभ्यास आहे, आता त्या कृषी मंत्र्यांना तुम्ही तुमच्या बोली भाषेमध्ये जरा समजवाल का की शेतकऱ्यांशी कसं बोलावं? 1 मिनिट ऐकून घ्या. मी टीव्हीवर सांगण्या इतका अजून मोठा झालेलो नाही. टीव्हीवर नका, खाजगीत सांगा. नाही, इकडे का 1 मिनिट ऐकून घ्या की राईचं पर्वत करणं सुरू झालेलं असल्यामुळं अशा गोष्टीमध्ये अडकू नये एवढा सल्ला तर मी राईचा पर्वत कसला राईचा पर्वत? मी काय म्हणलं माझं पुन्हा एकदा ऐका. मी मराठी भाषा, गावातली मराठी भाषा ओळखतो. शेतात पिकं असतील तर आपण पंचनामे करू. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की कृषी मंत्र्यांच्या वक्तव्य, पाशा पटेलजी तुम्ही असं सांगताय कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचा आम्ही राईचा पर्वत करतोय? अहो, मी असं म्हणलो नाही हो. मराठी भाषाच तशी आहे, काय करणार. मी काय म्हणलो पुन्हा एकदा ऐका माझं. मी दोन्ही गोष्टी सांगलोय. मी तयार झालेल्या संकटामुळे मी चिंतित आहे. मी आज नाही, गेल्या 5 वर्षात. तुम्ही राईचा पर्वत कशाला म्हणालात ते तरी मला समजवा. मी काय म्हणलं, मी जे काही ऐकलं ते सांगतो. मी ऐकलं की ज्या शेतात पीक आहे, ज्या शेतात पीक नाही, अरे त्या ढेकळाचा पंचनामा करायचं का? माणूस सहज बोलायला जातो.
माणूस मनानं कमाल वाईट आहे. नाहीये, सहज म्हणजे बोलायला जातं. म्हणजे कृषी मंत्र्यांचं हे वक्तव्य, बरं हे काय पहिलं असतं आणि तुम्ही सहज म्हटलं असतं तर पाशा पटेलजी मान्य केलं असतं. तिसऱ्यांदा कृषी मंत्री हेच म्हणतायत. एकदा म्हणतात 1 रुपया भिकारी घेताय आम्ही, पीक विमा 1 रुपयामध्ये देतात. एकदा म्हणतात कर्जमाफीचे पैसे कशाला हवे, तुम्हाला साखरपुडा आणि लग्न करायचे असतात. नंतर म्हणतात का ढेकळांचे पंचनामे करायचे का. किती वेळा महाराष्ट्राने ही बोलीभाषा म्हणून समजून घ्यायची. आणि कमाल आहे पाशा पटेलजी, तुम्ही याचं समर्थन करताय. मान्य बरोबर आहे. तुमचा त्राग आहे मला माहितीये, मान्य आहे मला. मी ऐकून घ्या. अशा पदावर बसलेल्या माणसांनी एक गोष्ट केली पाहिजे की आपल्या मनात किती चांगली भावना असली तर बोलताना काही गोष्टीचे शब्द वेगळे वापरलेच पाहिजे. माणिकराव कोकाटे साहेब माझे मित्र आहेत, मी त्यांना सांगणार आहे की आता तेच सांगते मी तुम्हाला, सांगा त्यांना जरा. सांगणार मॅडम, बिलकुल तेवढंच सांगा. बिलकुल. बर, सूरज चव्हाणची शेवटची कमेंट तुमच्याकडनं. खरं तर एखादं वाक्य चुकीचं गेलं तर काय राजकीय नुकसान होऊ शकतं हे तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते वारंवार, अजित पवारजी वारंवार जाहीर सभांमध्ये सांगत असतात. आता तुमच्याच पक्षातल्या नेत्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. नक्कीच आपल्या एखाद्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखू नये त्याची काळजी पक्षातले नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील यांनी सर्वांनीच घेतलं पाहिजे. आणि राष्ट्रवादीची ती संस्कृती आहे. त्याच्यामुळं मी आधीच आपल्याला सांगितलं, कालचं जे त्यांचं वक्तव्य होतं ते एका वेगळ्या भावनेनं होतं. आपल्याकडे जी चर्चा झाली ते एका वेगळ्या भावनेनं. मी त्या विषयात जाणार नाही, परंतु कुठल्याही व्यक्तीने शेतकऱ्यांची भावना दुखवू नये, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याला दुखवण्याचं काम कुणीही करू नये एवढंच मी म्हणतो. आणि महाराष्ट्राच्या जनतेला NDTVच्या माध्यमातून मी दिलासा देऊ इच्छितो की महायुतीचं सरकार, कृषी मंत्री हे शेतकऱ्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी राहतील. कारण ते जर पाठीशी राहिले नाहीत आणि वारंवार जर अशी वक्तव्य करत राहिले तर मात्र महाराष्ट्राला या कृषी मंत्र्यांची पाठराखण करणं चव्हाण साहेब खरंच जड जाईल. खरं तर महाराष्ट्रातला शेतकरी हा सरकारकडे त्याला जे 365 दिवसांपैकी 300 दिवस तो जो काय पावसाशी, दुष्काळीशी, नापिकीशी, अतिवृष्टीशी झगडत असतो, ते झगडणं त्याच्या 5वीलाच पुजलेलं आहे. तो ते करतोच आहे. तो सरकारकडे काही मागतही नाहीये. त्याचं म्हणणं फक्त इतकं आहे की त्यानं पिकवलेल्या भावाच्या आणि ग्राहकाच्या मध्ये कोणीही सरकार नावाच्या गोष्टीने येऊ नये. सरकारनं फक्त आम्हाला आमच्या पिकाला योग्य भाव मिळेल याची व्यवस्था इतकी करून द्यावी. एवढं जर केलं तर तो शेतकरी ना आपल्या पंचनाम्यांना विचारणार आहे, ना आपल्या नुकसान भरपाईला विचारणार आहे. दुर्दैवानं त्याच्या पिकाला त्याला जो भाव मिळायला पाहिजे तो मिळत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याला या नुकसान भरपाईकडे, या पंचनाम्यांकडे बघावं लागतं. आणि हे सगळं जर जाणून घ्यायचं असेल, हे सगळं समजून घ्यायचं असेल तर माणसाला, कृषी मंत्र्यांना किमान संवेदनशील राहावं लागेल. गेल्या 3 वक्तव्यांमधनं कृषी मंत्र्यांच्या ही संवेदनशीलता हरवलेली दिसतेय. महाराष्ट्रासारख्या कृषी प्रधान राज्याला असा संवेदनशीलता हरवलेला कृषी मंत्री लाभणं हे फार काळ परवडणारं नाहीये. त्यामुळे बोलीभाषा असं म्हणून जरी या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी ते एकदा होऊ शकतं, दोनदा होऊ शकतं. पण चूक जर होणार असेल तर वारंवार किती वेळा दुर्लक्ष करावं हा प्रश्न जेव्हा या राज्यातला शेतकरी विचारायला लागेल त्यावेळेस मात्र सरकारला उत्तर द्यावंच लागेल. आज सगळेजण आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. फक्त या एका वक्तव्याबद्दल नाही तर एकूण शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा केलीत, आपापली अभ्यासपूर्ण मतं व्यक्त केलीत. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.